विद्यालयामध्ये शिकवायला जात असे गांधर्व विद्यालय विनायक भाऊंनी स्थापन केलेलं. त्या क्लासेसमध्ये वेगवेगळे मुली यायच्या. तर ह्या एका क्लासमध्ये या होत्या शशीताई, अतिशय सरळ स्वभावी होत्या. नंबर 2 म्हणजे अभ्यासू वृत्ती होती. त्यामुळे सांगितलेलं ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं या गोष्टी होत्या. त्यांच्याही घरात कलेचं वातावरण होतं वडिलांच्यामुळे. आणि नानासाहेब हे यांना एक फार चांगली दृष्टी होती गाण्यातली सुद्धा. तर त्यामुळे पिकअप करणं हा त्यांना अवघड भाग नव्हता, पिकअप होत असे. त्यामुळे त्या एक चांगल्या शिष्या म्हणून होत्या. आणि शिकत चांगल्या होत्या, सिरियस होत्या, हुशारही होत्याच. आणि घरचं एक वातावरणसुद्धा त्या दृष्टीने होतं. नानासाहेबांची सुद्धा दृष्टी एक चांगली होती संगीताबद्दल. एक तर अतिशय सिन्सिअर होत्या त्या. त्यामुळे मनापासून शिकणं, ऐकून घेणारा, म्हणजे असं उद्धटपणा त्यांच्यात अजिबात नव्हता. नम्र होता स्वभाव. आणि हुशारही त्या होत्याच, मेहनती होत्या. आणि गाण्याबद्दल प्रेम होतं. त्यामुळे त्यांना ते अधिक शिकावं असं वाटायचं. त्यांच्या स्ट्रेंथमध्ये मी असं सांगेन की एक प्रामाणिकपणा होता शिकण्यामध्ये. आणि मनापासून शिकत असत. स्वभावही थोडासा असा अतिशय स्वच्छ आणि नम्र होता. त्यामुळे शिकायच्याकडे त्यांची प्रवृत्ती चांगली होती. दुसरा एक भाग होता की हुशारी होती. आणि हुशारी असल्यामुळे मग काय होतं की मार्क तितका सुकर होतो. आपण सांगतोय ते त्याच पद्धतीने ऐकणं, त्या विषयात जाऊन त्याचं उत्तर देणं, या गोष्टी त्यांच्यामध्ये होत होत्या. आवाज त्यांचा एक चांगला होता. काळी पाचमध्ये गायच्या त्या. आणि तसा आवाजाबद्दल काही तक्रार नव्हती. त्यामुळे शिकण्याच्या दृष्टिकोनातून तसा काही त्रास नव्हता. दुसरा एक भाग मला सांगावासा असा वाटतो की एक अभ्यासू वृत्ती असली ना, म्हणजे मग शिक्षणाला फाटे फुटत नाहीत. जे आपण सांगतो ते ॲब्सॉर्ब केलं जातं, त्याच्यावरती विचार होतो, त्याचं स्वतःचं थिंकिंग तयार होतं, असं होत होतं. त्यामुळे त्या विद्यार्थिनी म्हणून चांगल्या होत्या असं मला वाटलं. तर गझल याबद्दल मला एक उर्दूमधलं काही समजत नाही. त्यातला सांगीतिक आस्पेक्ट फक्त मी बघत होतो. पण मी पाहिलं की त्या समजून सांगायच्या तिथेसुद्धा. कारण काय यामध्ये असं एक होतं की ऑडियन्स आणि कलाकार यांच्यामध्ये एक कम्युनिकेशन तयार होतं. सगळ्या लोकांना आवड असली म्हणजे समजतं असं नाही. आणि समजतं याचा अर्थ त्यांना खरंच समजतं असंही नसतं. तर या दृष्टिकोनातून थोडंसं उद्बोधन त्या करत असतात, ते माझ्या दृष्टीने उपयोगी होतं लोकांना. नाही, एकतर काय माहिती का की माझं स्वतःचं थिंकिंग असं आहे की नैसर्गिक आवाजात जर आपण गायलं तर ते आपोआपच आपला बेस्ट परफॉर्मन्स असतो. जे नाही ते दाखवायला जेव्हा आपण जातो त्यावेळेला ते दाखवता येत नाही. त्यामुळे जे नैसर्गिक आवाजामध्ये आपण गायलं तर वी आर ॲट अवर बेस्ट असं मला वाटतं स्वतःला. आणि या दृष्टिकोनातून सुधमुद्रा, सुधबाणी असं असावं. आणि ते त्यांचं तसं होतं, नाही असं नाही. आणि मी व्हॉइस कल्चरचं एकदा गानवर्धनतर्फे एक लेक्चर घेतलं होतं टिळक स्मारक मंदिरामध्ये. तर त्यावेळेला मी त्यांना रिक्वेस्ट केली ती, त्या आल्या होत्या आणि त्यांनी मला तिथे काही मदत केली. म्हणजे ते चार्ट्स वगैरे दाखवणं व्हॉइस कल्चरच्या दृष्टीने याला मदत करत होत्या. कलोपासना एक अशी माझी कल्पना होती की गाणं ऐकलं जातं, ते ॲप्रिशिएट केलं जातं, त्याच्या आनंदात लोक असतात, परंतु त्याचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन होत नाही.
त्यामुळे एक अभ्यास मंडळ असावं असं मला वाटलं. आणि त्यावेळेला जे आद्य मंडळी होती त्याच्यामध्ये शशीताई एक होत्या, त्यानंतर मी एक होतो, शरद गोखले म्हणून, कमल केतकर म्हणून होत्या, गंधेबुवा होते, आणि असे अनेक लोक होते त्यावेळेचे चांगले गाणारे लोक. आणि मग आम्ही एक 20-25 लोक असे होतो की जे त्या कार्याला वाहूनच घेतलेलं होतं. तर त्यामध्ये शशीताईंचं कार्य मोठं होतं की ते एक तर नियमित अटेंड करत असत, आणि त्या मंडळासाठी कारण कोणीतरी स्वयंसेवक लागतात शेवटी करायला, त्यात त्या होत्या. अनेक बैठकी आम्ही त्यांच्या घरीसुद्धा केलेल्या आहेत. तर कलोपासनेचे अभ्यास मंडळ म्हणून असावं की ज्याच्यामुळे, आणि आमची त्याची एक पद्धत अशी होती की आम्ही सुरुवातीला त्या व्यक्तीला गायला लावायचो, आणि गायल्यानंतर आम्ही त्याच्यावरती क्रिटिसाइज करायचो की तुमच्या, म्हणजे सिनियर जे लोक होते, जसं मी एक होतो, गंधेबुवा होते, तर आम्ही सांगायचो की तुमच्या याच्यामध्ये काय एक्झॅक्टली आणखीन करणं आवश्यक आहे, काय चुकतं आहे, तुम्हाला पुढे जाऊन कशाची अडचण येईल, असं आम्ही सांगायचो. आणि ते सांगत असल्यामुळे त्याचाही फायदा आम्हालाही होत असेल, कारण बोलत असताना मनुष्य स्वतःही विचार करतोच त्या गोष्टीचा. आमची सुरुवातच नेहमी असं होत असे की गेल्या वेळेला तुम्ही हे गायलात, यावेळेला हे गायलात, तर तुम्हाला काही अडचणी आल्या का, सध्या काय अडचणी आहेत, आणि सध्याच्या तुमच्या दृष्टीने काय दिसतं, हा एक कंटिन्युअस असं त्याचं ॲप्रेझल आमच्याकडनं होत असते. असं कुठेच होत नाही. म्हणजे आता हे जेव्हा मी जसराजजींना सांगितलं त्यावेळेला ते म्हणाले की बुवा तुम्ही माझ्यावरती टीका करणार नसाल तर मी येतो. आणि त्यावेळेला इतके लोक आमच्याकडे येऊन मोठे लोक ऐकून गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमची सुरुवात ही वसंतराव देशपांडेंच्या गाण्यांनी झाली. आणि 14 नोव्हेंबर म्हणून जो दिवस होता त्या दिवशी आम्ही आमचा वाढदिवस करायचो. आणि जे काही आमचे थोडेसेच लोक होते ते प्रत्येकाने काही 10-10 रुपये काढून त्या गवयाला पैसे द्यायचे. तर वसंतराव देशपांडेंना आम्ही 51 रुपयामध्ये ते आमच्याकडे येऊन त्यावेळेला गायले होते, आणि प्रेमाने लोक यायचे, गायचे. जसराजजीसुद्धा त्यांच्या फॅमिली सकट आले मुंबईवरून फर्स्ट क्लासने, इथे 2-3 दिवस राहिले, स्वतःच्या खर्चाने आमच्याकडे आले, आणि हे सगळं करून त्यांना आम्ही फक्त 101 रुपये दिले. गजानन बुवा जोशीसुद्धा त्या ठिकाणी आले होते, आणि त्यांनी म्हटलं होतं. अशा वेळेला एकदा तर हिराबाई होत्या, गजानन बुवा जेव्हा आले त्यावेळेला ऐकायला म्हणून हिराबाई मुद्दाम आल्या त्या, आणि हिराबाईंनी फरमाईश केली की आम्हाला आज फक्त ग्वाल्हेर ऐकायचं, दुसरं आम्हाला जयपूर वगैरे काय ऐकायचं. तर बुवा बरं म्हटले, आणि त्यांनी ग्वाल्हेर ऐकवलं. तर तो एक फार चांगला काळ होता की ज्या वेळेला अनेक संगमेश्वर गुरुसुद्धा आमच्याकडे आलेले होते. असे अनेक लोक, चांगले लोक आले, आणि त्यामुळे एक ऑब्जेक्टिव्हली स्वतःकडे पाहणं, स्वतःकडे प्रगती कशी होईल हे पाहणं, आणि प्रोफेशनली आपल्याला डेव्हलप होता यायला पाहिजे अशी एक आमची इच्छा होती. त्या दृष्टीने ते एक चांगलं मंडळ होतं. पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने मला एक असं वाटतं की त्या सतत कार्यशील राहिलेल्या आहेत. म्हणजे असं काही झालं नाही आहे की त्या थांबल्यात. त्यांनी गझलमध्ये शिरल्यानंतर मला आजही तो दिवस आठवतो. मला वाटतं दिलीप कुमार आले होते, आणि त्यावेळेला त्यांनी अस्खलित उर्दूमध्ये भाषण केलं होतं, आणि ते मला वाटतं दिलीप कुमारसुद्धा खूप त्यामुळे हे झाले होते, म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटलं त्यावेळेला. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याकडे त्यांची दृष्टी होती, आणि त्याच्यासाठी मेहनत करायची तयारी होती. ही त्यांनी अशी पुढे चालू ठेवावी की काहीतरी देण्याजोगं त्यांच्याकडे आहे. तर त्यांचा जो काही गझलचा अनुभव आहे, जो काही अप्रोच आहे, तो त्यांनी जास्तीत जास्त लोकांना द्यावा, आणि लोकांना एक प्रकारे सुशिक्षित करून सोडावं. कारण गझल ऐकण्यामध्ये सुद्धा सगळ्यांचा दृष्टिकोन अभ्यासू असतो असं नाही.
त्यातले बारकावे समजणं हाही भाग अवघड आहे, त्याची उच्चारणं येणं हाही आणखी एक अवघड भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने त्यांनी असंच लोकांना मार्गदर्शन करत राहावं असं मी त्यांना सजेस्ट करेन. कार्यशील त्या असल्यामुळे हे चालू राहील, मला यात काही शंका वाटत नाही. पण एक असं वाटतं की या ठिकाणी की क्लासिकल्स गाण्याच्या दृष्टिकोनातून त्या थोड्याशा बाजूला गेल्या तसं झालेलं आहे. ते जर त्यांना पुन्हा काही करता आलं तर त्यांनी जरूर करावं असं मला एक वाटतं.